हिंद भूमी ही तुम्हा कारणे जन्मला जाई वाया कोटी कोटी प्रणाम आमचा तुम्हास प्रभू शिवराया। छत्रपती शिवाजी महाराजच्या मराठमोळ्या वातावरणामध्ये चालू असणारा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा सप्ताह नामयज्ञ सोहळा आता लगेचच हरिभक्तपरायण शरद महाराज काळे देशमुख शिंपोरा अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद अहमदनगर जिल्हा यांचा हरिकीर्तन या ठिकाणी सुरू होत आहे। तरी सर्व भक्तजनांना विनंती, सर्व शिवभक्तांना विनंती, या कीर्तन श्रवणाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या। धन्यवाद। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीजवाड तीक्ष्ण उत्तर हाती घेवानी बाण पीर हेची आम्हा करणे काम बीजवाड नाही भिडा हेची आम्हा करणे काम बीजवाढावे नाम समच्चरण सरोजम चंद्र नीलाभुदातं जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनान् तरुण तुलसीमाला गन्धरं गञ्जनेत्रं सदयदवरहास्यं विठ्ठलं चिन्तयामि महा योगपीठतटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातु मुनीन्द्र समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो प्रथमानमान पाण्डुरङ्गकरो
संतांच्या त्यांच्या कृपादान एकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाजी यांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह दादो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेन बोलतो वचनाती भाविका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जडी रक्षिले निर्जीव कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमा नाडळे हलोकी भव सिंधुसी सेतु बांधिला जैनी अनाथ दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालेला विग्रही निर्विकारी स्वयं श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका तोच हा परब्रह्म ठेव जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपाची गेली न त्यागी दिव्य लोकासी नेरी धन्य जन्मभूमी जिथे जन्मलो मी धन्य कर्मभूमी जिथे वाढलो मी धन्य ती जिजाई धन्य तो शिवाजी जयाचे उदर कुशी जन्मले धर्मवीर संभाजी विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची मग करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवी करता घेतलेला भंग यावत भूतलावरती तुम्हा जड जीवाचा तुम्हा अज्ञानी जीवाचा उद्धार करण्यासाठी वैकुंठ नायक विश्वंभर परमात्मा संतांच्या रूपाने पृथ्वीवरती अवतीर्ण झाले असे जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री संत देहू निवासी वैराग्य मूर्तिमंत पुतळ्याने पंचम वेद म्हणून ज्याचा गाता भगवंताने डोक्यावर घ्यावा आनंदाने नाचावं असे कीर्तिवंत गुणवंत ज्ञानवंत खंड सिंहासनाधीश्वर तो कृषक प्रतिपालक राजाधिराज छत्रपती शिवराय यांचे एकमेव गुरुवर्य श्रीमंत तुकोबरा यांचा 4 चरणाचा धर्माचं कार्य करण्यासाठी जो देह दिलाय तो सार्थकी लावण्यासाठी संतांनी काय काय केलं त्याचं यथार्थ वर्णन या भंगात केलंय विठ्ठल तुकोबरा या अभंगामध्ये यथार्थ वर्णन करतात की आम्हाला यायची आवश्यकता नव्हती पण कशासाठी आलो त्याचं वर्णन तुकोबराने सांगितलं धर्मावरती ग्लानी ज्या वेळेस येईल त्या वेळेस परमात्मा जन्म घेतो त्याच परमात्म्याच्या रूपानं संत इथं पृथ्वी तरावरती अवतीर्ण झाली झाडू संतांची मार्ग अडराणी पडले जग असं अडराण्याने धावणाऱ्या जगाला अराजकतेच्या पलीकडे गेलेल्या जगाला संत म्हणतात आम्ही जागेवरती आणण्यासाठी हे कार्य केलं कोणतं तर ते कार्य धर्म स्वरूपात केला तो धर्म जागवला आणि तो धर्म जागवून फक्त स्वतःचा स्वार्थ साधला नाही तर त्याचं प्रतिपाळ केला त्याचं पालन केलं ते कशासाठी धर्माचे पालन कशासाठी करणे पाखंड खंडन या जगतातली अराजकता हे पाखंडगिरी हे बंधुगिरी हे षडयंत्र घालवण्यासाठी धर्माचं पालन केलं आणि तुकोबरे म्हणतात तेच काम करण्यासाठी आलो आम्ही आम्हा करणे काम ते काम करण्यासाठी आम्ही आलो ती साधना बीज रूपाने अनंत काळापर्यंत अनंत मन्वंतरी तुमच्या अंतकरणामध्ये टिकावी रुजावी वाढावी
फलद्रूप व्हावी याच्यासाठी तुकोबराय म्हणतात ते कार्य केलं बीज वाढवावे नाम. आणि हे करण्यासाठी या मूढ जड जीवाला कळावं म्हणून तुकोबराने मायेच्या अंतकरणाने इथं बरस तुकोबराय खालच्या पातळीवरती येऊन अशा मूढ मूर्ख जनांना बोलले. तुकोबराय इथं दिलगिरी व्यक्त करतात, बाबा रे हे सगळं तुमच्यासाठी, तुमच्या हितासाठी. जर माय तुम्हाला काय म्हटली तर लेकरांना जसा अनादर करू नये त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं. कशा पद्धतीनं तीक्ष्ण उत्तरे हाती घेवाने बाण फिरे. अगदी धनुष्याच्या बाण जसा टोकदार असतो अशा प्रमाणे तीक्ष्ण उत्तर तुकोबरायने परमात्मा साधनेला तुम्ही लागा, तो झडझडून वाहिला निघ. या परमार्थाला तू लागण्यासाठी तुकोबराय म्हणतात आम्ही तीक्ष्ण उत्तर दिली, तीक्ष्ण बोललो रो. आम्ही या समाजाला जाग करण्यासाठी जे नाही ती बोललो. कशासाठी? त्यांच्या हितासाठी. आणि म्हणून संत म्हणतात इथं लहान नाही, मोठा नाही, कनिष्ठ नाही, उच्च नाही, सर्व गुण संपन्न नाही, मूढ नाही, पापी नाही, पुण्यवान नाही, श्रीमंत नाही, गरीब नाही, सकळाशी येते आहे अधिकार. प्रत्येकाला हा अधिकार दिला. आणि म्हणून इथं सानाने थोर कोणी नाही. म्हणून तुकोबरायने सांगितलं इथं सान थोर कोणी नाही. ती भीडभाड तुकोबराय म्हणतात आम्ही पाळली नाही. ती भीड नाही, ती भाड नाही, तो मतभेद नाही. नाही भीड भाड तुका म्हणे सान थोर. ती भीड नाही बाळगली, ती भाड कुणाची ठेवली नाही. तुकोबरायने सर्वांना एका पंक्तीमध्ये बसवले. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी विठ्ठल आम्हाला हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. हा झाला अभंगाचा सरळ सरळ आवाज. माझ्या योगी असणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांनी लिहिलेला हा अभंग. या अभंगाचा अर्थ हजारो पीएचडी करणाऱ्यांना कळाला नाही. योगी जपी तपी संन्यासी साहित्यिक विचारवंतारे आकाशापर्यंत ज्याच्या अभंगाची खोली तुका केवडा केवडा तुका आकाश एवढा सप्त पाताळाच्या खाली ज्याच्या विद्वत्तेची दक्षिण आजही 400 वर्ष झाली तरी जाणवतात. त्यांच्या अभंगाचा अर्थ इतका सामान्य असेल असं मला म्हणायचं नाही. माझ्या बुद्धीप्रमाणे मी अतिशय साध्या पद्धतीने हा अभंगाचा अर्थ सांगितला. हा अभंगाचा अर्थ असाच असेल असं मला म्हणायचं नाही. माझ्या बुद्धीप्रमाणे हा मी अर्थ काढला. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा हा परिहार तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे चालत असणारा हा भव्य आणि दिव्य नामयज्ञ सोहळा आदरणीय कैलासवासी उत्तम बुवा महाराज, उद्धव बुवा महाराज यांच्या पदस्पर्श पुनीत पावन या भूमीमध्ये त्यांचं ग्रामस्थांच्या पंचकृषीच्या सर्वांच्या सहकार्याने तनमनधन सर्वस्वानं केला जाणारा हा पुण्यतिथी उत्सव 17वा नामयज्ञ सोहळा. आणि या सोहळ्यासाठी उपस्थित असणारा हा सर्व जनसमुदाय आदरणीय वैराग्य मुकुटमणी विश्वाचे मालक ज्याच्या घरी येऊन राबले असे विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबराय यांचे 10वे वंशज आदरणीय संभाजी महाराज देहूकर यांच्या मार्गदर्शनानं आणि तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादानं सहकार्यानं चालत असणारा हा नामयज्ञ सोहळा आज 17 वर्ष पूर्ण करत आहे. 16 वर्ष पूर्ण झाले आणि दुसऱ्या तपाकडे वाटचाल करणारा हा नामयज्ञ अतिशय दिव्यता आहे, अतिशय रम्यता आहे. दिव्यता आणि रम्यता हे परमात्मा साधनेचे गुण आहेत आणि ते तुमच्या अंतकरणामध्ये ओतप्रोत भरलेत. म्हणून हा नामयज्ञ सोहळा आहे. म्हणून त्या अनुषंगानं इथे जमलेले सर्व श्रुत वारकरी टाळकरी वृंद, महाराष्ट्रामध्ये नावाजलेले सर्व टाळकरी अलंकार गायक वृंद, महाराष्ट्राची 2 दिग्गज टाळा त्या मृदंगाचार्यांची थाप ऐकण्यासाठी प्रत्येक कीर्तनकाराचे आसुसलेले कान असे 2 मृदंगाचार्य आदरणीय जांबवंतजी महाराज
आणि महाराष्ट्रभर घराघरात ज्यांनी मला पोहोचवलं आणि सावलीसारखी महाराष्ट्रभर माझ्या गाडी चालवून आणि मलाही चालवून माझी पाठराखण केलेले अमरजी महाराज वाघमारे. जय महाराष्ट्र सेवा नावाचा युट्यूब चॅनल काढून लाखो लोकांची मन जिंकलेले आदरणीय हरिभक्तपरायण तुषारजी महाराज मोरे, कृषी अधिकारी, तुम्ही जमलेले सर्व भाविकजन, माझ्या गावाचं वैभव आदरणीय गाडगे काका दरवर्षी अगदी प्रेमानं तुमच्या गावकऱ्यांच्या अनुषंगानं बोलवतात. अगदी तुमच्या गावाचा निरोप मला यावा याची सुद्धा मी वाट पाहतो. बरं, हे तुमच्या गावाला प्रेम दिलं, स्नेह दिली, आनंद दिला आणि या सर्वांच्या भक्तिरसातून उतराई होण्यासाठी, या संत विभूतीच्या उपकारातून उतराई होण्यासाठी तेरून वैपन देखोनी अंगी मी आपुल्याच उत्तीर्णता लागी, त्यांच्या उपकारामधून कुठेतरी उतराई व्हावं गावानं. आणि म्हणून अशा देव माणसानं महाराष्ट्रभर नव्हे, आमच्या बारामती तालुक्यात असेल, पुणे जिल्ह्यात असेल, कर्जत तालुक्यात असेल, अगदी गाडगे काकांच्या बरोबर फिरले असतील, गाडगे काका त्यांच्या बरोबर फिरले असतील. हा प्रेमाचा ऋणानुबंध संबंध आणि त्या अंगणाच्या देवविभूती या गावामध्ये होऊन गेल्या. त्यांच्या प्रित्यर्थ केला जाणारा एक दिवसीय नामयज्ञ सोहळा आणि तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता आणि दिव्यता. विठ्ठल सर्वांचा प्रेमाचा निरोप आला. पुन्हा एकदा तुमची भेट झाली. अशा कठीण काळामध्ये 12-12.5 महिन्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र येतोय. एक जुन्या काळामध्ये भावगीत असायचं. बऱ्याच काळानं आनंदानं प्रेमानं पोरकी झालेली पुन्हा एकदा त्या घरट्यामध्ये आल्यानंतर त्या पिलांचा जीव कसा होतो. भन्नाट रानवारा मस्तीत शिळ घाली, मस्तीत शिळ घाली, रानाच्या पाखरांची रानात भेट झाली. किती दुःख अनुभव. 10-11 महिने काळ लोटला. कुठं भजन नाही, कुठं कीर्तन नाही, कुठं हरिपाठ नाही, काही मंदिरं लावलेली. हा आनंदाचा क्षण आपल्याला आज पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं बऱ्याच पडझडी झाल्या, बरेच पूल तुटले, पुलाखालून पाणी वाहून गेलं, काही जणांची घरं लागली, दुःखाच्या खाईत कुटुंब कोसळली. आषाढी नाही, कार्तिकी नाही, तरी 1000 किलोमीटरच्या पायी वाऱ्या या पोटासाठी कमरेला लेकरं बांधून माझ्या माऊलीने गेल्या. 4-4 महिन्याची उघडी लेकरं कमराला बांधून मुंबईवरनं हे कुटुंब यवतमाळ पर्यंत, गडचिरोली पर्यंत, अमरावती पर्यंत चालले. पोलिसांची काटीपाटीवरती पडू नये म्हणून मास्क न मिळालेली माझी लेकरं वडाची पानं बांधून, सुतळीच्या दोरीनं बांधून त्या पानावरती आसरा धरून मायेबरोबर अनवानी पायानं चालली, तर कधी टाचेवर तर कधी अंगठ्यावर चालून चालून 1000 किलोमीटरचं अंतर पार पडलं. ज्या प्रेमापोटी, ज्या मायेपोटी उदरनिर्वाहाचं साधन करणारे शहर सोडली आणि गावाकडे गेली, ती गावाची कुटुंबाची दारं सुद्धा त्यांच्यासाठी लावली गेली. त्यांना तिथं पण आसरा नाही. अरे, ज्या बापानं ज्या शाळेमध्ये नेहून धाडलं होतं, ती जिल्हा परिषदची शाळा माझ्या त्या माईबापांसाठी उपयोगी आली. तिनं तिची दारं उघडी केली. अशा उदार अंतकरणाची माझी सरस्वती माई कधी कोणाला विसरली नाही. आणि म्हणून कोट्यावधी रुपयाच्या बँकेमध्ये बँकेच्या पैशावर दरोडा पडतो, पण तिथला पेन द्वाऱ्यानं बांधलेला कधी चोरी जात नाही. ती विद्या आहे, ती माझ्या संत माईबापांनी तुम्हाला जन्म दिली. म्हणून आपण त्याचं गुणगान गातो आणि म्हणून हा सोहळा आहे बरं का. म्हणून असे गुणीजन, टाळकरी वृंद, गायक वृंद, तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावरती मला एक तेज जाणवतं, एक प्रसन्नता जाणवतं. माझ्या विश्वाचा मालक ज्याच्या रूपानं आजही प्रत्येकाच्या हृदयामध्ये जिवंत आहे, अरे तो रयतेचा राजा आज माझ्या समोर ताठ मानेनं उभा आहे. विठ्ठल
नाही आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज देह योगियांचे योग्यांना हा आनंद मिळत नाही माझ्या संतांनी दाखवला म्हणून आनंदाचा सोहळा आहे टाळांचा गजर आहे आणि म्हणून परमात्म्यानं आपल्याला हा क्षण बघण्यासाठी जिवंत ठेवलं बरं का खरं पाहता आपलं हे दुसरं जन्म आहे बोनस आयुष्य आपल्याला आणि एकदा बोनस आयुष्य मिळाल्यावर कसं घालवायचं नाही ते ज्याच्यासाठी बोनस मिळाले ना त्याच्यासाठी घालवायचे म्हणून ही हरिकथा आहे हा नामयज्ञ सोहळा आहे ती रेलचेल आहे कार्यक्रमाची दुपारी आदरणीय ताईंचं भारुड झालं हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित संध्याकाळी गोड भोजनाची मेजवानी झाली भोजन देणारे सुद्धा सामान्य नाहीत काय सुंदर भोजन दिलं ना गावाचा ऋणानुबंध काय ना काही नाही पण अंतःकरणात एक इच्छा आहे देवा हे सगळं काही घडतंय ना तुझ्या कृपेने घडतंय तुझी वेदासी बोलणे तुझी सत्तेने सूर्यासी चालणे सगळं त्याच्या सत्तेने आणि म्हणून वाघमारे परिवारानं संध्याकाळची पंगत दिली सुंदर पंगत दिली कशात काही मीठ वरून टाकावं म्हणून गरज नव्हती बरं का हा सुंदर पंगत नाही तर पंक्तीच्या चपात्या काय काय जागेवरच्या बघावं महाराज आमच्या ताटात दारात खरकट सांडलं पाहिजे व तुमच्या ताटाच म्हणलं मावशी घरनं जेवण आलं नाही म्हणली अर्धी तरी खावाच लागन म्हणलं बरं अर्धीच आणा बरं का ना अर्धी चपात्या नाही 2 पोरं पडली अर्धी सांगितली होती 2 म्हणले महाराज परवा दिवशी तिघाला एक उचलली नव्हती चपाती सुब्रनी विठ्ठल सुग्र नाही असं परिवारानं उत्तमातील उत्तम जेवण दिलं रिद्धी सिद्धी प्राप्त असणारे माझा उद्धव महाराज आज त्यांच्या अनुयायी आजही ताटमानीने या गावाच्या रूपानं हा सोहळा पाहतात आनंदाचा सोहळा आहे आणि म्हणून परमार्थाला माझ्या संतांनी खेळ म्हटला माझ्या तुकुंबरायांनी खेळ म्हणावा खेळ मांडीला वाळवंटी ठाई नाचती वैष्णव बाई रे परमार्थ खेळ आहे तो आनंदानं खेळावा इथं कोणी कमी नाही कोणी जास्त नाही सगळ्यांना अधिकार दिला खेळ मांडीला लगोरी नाचताती नाना परी आनंदानं नाचतात इथं लगोरीचा खेळ आहे 84 लक्ष योनीच्या उतरंडी आपल्या समोर मांडलेले ते देवानं त्या कृपानिधी परमात्म्याला शरण गेलं तर तो त्याच्या हातानं दगड घेतो आणि ती उतरण पाडतो आणि आपल्या हृदयात जागा देतो तुझी अवदार्य जाणव स्वतंत्र तेतान मनसी पात्रा पात्रबाई कैवल्याचे पवित्र वैर्या हे दिले वैर्यांना सुद्धा कैवल्याचं पवित्र दान देणारा परमात्मा त्याचा आनंद उत्सव सुद्धा लगोरीच्या खेळासारखा आहे माझ्या नातरायाने म्हणावं अरे परमार्थ हा खेळ आहे विटी दांडू सारखा सुद्धा खेळ आहे सत्व बेटी घेऊन हाती धीर धरी दांडू सत्व बेटी घेऊन हाती धीर धरी बाबा बळे टोला मारी भिवू नको बाबा बळे टोला मारी भिवू नको बाबाला टोला मारायचा द्यायचं नाही रे हा बघा तू बघा ते बघा
थोडीशी चाल जरा तरुण वर्गाची चोरली बर का. गाडी घुंगराची आली विठ्ठल विठ्ठल. तू सगळ्यांनी मिळून खेळायचं. सगळ्याला बोलवलं माझ्या संतांनी. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. सगळ्यांना बोलवलं. त्यांनी नाही भेदभाव केला. वैष्णव जन तो तेने कही पेड पराये जाने रे. त्यांनी पुन्हा पाशी तुझा भाव केला नाही. ते माझे संत आहेत. ऐसा राजाचा अनुभव. विश्वदेव सक्षत्रे देवता या जवळी असते. पापनाशी दर्शने त्याच्या जवळ देव आहे बरं का. की ज्याच्याकडे विश्वात चराचरामध्ये देव पाहण्याची वृत्ती. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. या वृत्तीवरती जे ठाम आहेत त्यांनी सांगितलं देवा काही परिस्थिती येऊ तुझी साधना माझ्या हातून घडावी. सांडवनिया सर्व लौकिकाची लाज आळवावा या दुराज सर्व भामे. पाहोनिया झाडा वर बडोनी पाला. 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 पाहोनिया झाडा विठ्ठलाळवावे. त्याची आळवणी करताना परिस्थिती नाही पाहिली. तू कुंभाराने चुलीवर हरळी केरीवर नारळी घर चंद्र मावळे तुकोबाचे. अरे पावसाचा थेंब आलेला 2 जागे सुद्धा नाही हो. अख्खाच्या अख्खा आतमध्ये घरात पडायचा. दावणीच्या बैलानं पाणी पाणी करून प्राण सोडावा. घरातल्या बायकोनं भाकरी भाकरी करून जावं तरी तुकोबाराने साधन सोडलं नाही. बैल मेला. आज पालखीची बैल 7-8 लाखाची आहेत आमच्यासाठी. घरातल्या सहचारिणीला भाकरी मिळाली नाही. तुमच्या आमच्यासाठी 5-5 आणि 6-6 वेळेस पंक्तीत घेऊ. त्या गावातून पालखी सोहळा गेला. त्या गावात 8 ते 10 दिवस गुरु सोडता येत नाही. अख्ख्या बांधानं भातन सांबर वतलेलं असतं. बुंदीचे ढेग असतात. कोणासाठी? उपकारासाठी. उपकार करण्यासाठी आले. इथे उपकारासाठी आले. घर जा वैकुंठी.
उपकार करण्यासाठी आले. चला हो, वर्षातून कधी 8 दिवस हा आनंद सोहळा चला. माणसं म्हणले नको रो, अजून नाही लस निघली. लय ब्यास तिथं माझ्या नवऱ्याची बायको बघतील, पण इथं नाही द्यायची. इथं नाही द्यायची. इथं येण्यासाठी सुद्धा बाकी लागत. इथं कोणी येत नाही. तो वैष्णव धन्य जो हरीच्या रावळामध्ये येतो, ती धन्यता त्याच्याकडे. वैष्णवा घरी सर्व काळ सदा चन चन ते तो टाळ वाजायला सुद्धा फार बाकी लागत. कोणी येत नाही. नाहीत येत. एवढं रोगानं पछाडलं, एवढं रोगानं ताणलं. 7-7, 8-8 महिने माणसं घराच्या बाहेर निघली नाहीत. काही काहींचे तर तोंडाला असं वन पडलं पण मास्क सोडलं नाही. काय तर घरात जाऊच तर मास्क सोडत नाही. मी मला घर तुमचं आलंय सोडा आता. नाही म्हणजे महाराज 5-6 जणांची इतकी उदारी झाली, मी तर झोपल्यावर सोडतो. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे पापे येते रोगाची रूपे. रोगाच्या रूपानं पाप येते. देवळं बंधन, दारूची दुकानं चालू. एका एका पट्ट्यानं लाखाची गिफ्ट चालू झाली. त्या दिवशी त्याला चालला येत नव्हतं. त्याला विचारलं का पेतो का? बसा, भारताची अर्थव्यवस्था माझी वाट पाहत होती आतापर्यंत. मी सुरुवात केली म्हणून देश चालतो. विठ्ठल अरे तुझे दास्य करीतो अनेका मागो खावया. ठीक झाले जिने माझे पंढरी राया देवा. मला माझ्या जगण्याची आता लाज वाटते रे. एवढा अनुभवलं देह देऊन सुद्धा मी तुझ्यापाशी येऊ शकत नाही. अरे ज्याच्या वेळेस पाप वडन त्या त्यावेळेस देवा मी तुझं नाव पडता जड भारी दाशी आठवा भारी मग तो होऊन दिसीना आडघाली सुदर्शन. ज्याच्या वेळेस तुझं नाव घेतलं त्या त्यावेळेस देवा आमची संकट दूर झाली. एवढा का तू आमच्यापासून रुसला? का बरुसलासी कृपाळू बहरी कृपाळू का रुसला देवा? असा प्रश्न विचारावा माझ्या ज्ञानोबा माऊलीने. देवा तू माझ्यापासून का रे वेगळा झाला? वडील मज आठवे मानसी दिन तैसी रजनी झाली वो माय. नको नको हा वियोग कष्ट होता दे जीवासी जीवासी. का वेगळा झाला? ते साधन माझ्या संतांनी शिकवलं. उपदेश म्हणून त्यांनी करावं बरं का. कोणाचा उपदेश हितासाठी ठरत नाही चांगला. आपल्या उपदेशानं जगाचं चांगलं होईल सांगता येत नाही. आपल्या उपदेशातून संतांच्या उपदेशात फार लांब फरक आहे. संत आल्यानंतर या जीवसृष्टीत उजेड झाला. आमचं पाय भूमीला लागलं, लाईट गेली. किती संततन आमच्यात फरक आहे. संतांचं पाय तुमच्या घराला लागलं तर घराचं घर पण वाढलं ना. आमचं पाय तुमच्या घराला लागलं की पोरं वायली राहिली. लांब फरक आहे. संतांच्या पायाच्या दर्शनामध्ये आशीर्वाद आहे. आमच्या पायाच्या दर्शनात काय आशीर्वाद? रोज 3 घरं घ्यायची. काय आशीर्वाद आहे? तरी माणसं म्हणतात चला महाराज आमच्या घरी, चला आमच्या घरी. एक तर माऊलीनं पाया पडताना 100 रुपये दिलं. म्हणले महाराज आशीर्वाद द्या. म्हणलं कल्याण होईल. पुढल्या वर्षी पाया पडताना 50 दिलं. म्हणलं काव मावशी? म्हणजे 5 एकर पोरान रान ऐकलं. तुमच्याच पाया पडलं होतं. तसं आमचं पाय इतकं अवगुणी नाहीत बरं. अरे ज्यांनी ज्यांनी कीर्तन ठेवली घराच्या वास्तुकीला, त्यांची एका घराची 2 घरं झाली. जे वायली नाहीत राहिली बांधली 2 घरं. ज्यानं 1 एकर घेतला मन कीर्तन ठेवलं माझं, पुढल्या वर्षीच 2 एकर झाला. ज्यानं फ्लॅट 1 घेतलं म्हणून कीर्तन ठेवलं, पुढल्याच वर्षी 2 फ्लॅट झाले. आणि ज्यानं लगीन झालं म्हणून कीर्तन ठेवलं, चांगली नांद देता बरं का विठ्ठल.
तुकारामांचे पाय ते नेत्र त्या परमात्म्याच्या चरणाजवळ असायचे. माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडले पंढरी राया. अखंड भगवंताचं चिंतन माझ्या तुकोबरायांनी केलं. अरे काय ताकद माझ्या तुकोबरायची. वेदांनाही उगल करता आली नाही माझ्या तुकाची. जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया, नारियल्या जैस्याला. धन्य तुकोबा समर्थ. त्या समर्थ दात्याने जगताला उपदेश करावा. तो उपदेश तुकोबराय सांगतात. बाबा अरे हे जीवन जगत असताना आपण कशासाठी जन्माला आलो याचा विसर पडू देऊ नको. सुंदरातील सुंदर तुला देह दिला, जन दिला त्याला विसरायचं कधी नाही रे. या भूमीवरती त्याचं उपकार आहेत. तुझ्यावरती जन जन उपकार केलं त्या प्रत्येकाची जाणीव तू शेवटच्या श्वासापर्यंत धरावी. हाच परमात्म्याचा त्या संतांनी निरोप तुमच्यापाशी आणला. ते कार्य केलं आणि ते कार्य सांगितलं त्या धर्मरूपामध्ये.